नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14चा चौथा, पाचवा, सहावा प्रश्न सोडवणार आहोत. पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तरी या व्हिडिओमध्ये आपण चौथा, पाचवा आणि सहावा प्रश्न सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. Find the smallest number which when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. आपणास 8, 9, 10, 15 and 20 या नंबरचा स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल काढायचा आपणास. म्हणजे याचा आपण LCM काढू. LCM काढल्यानंतर त्या LCMला प्रत्येक या नंबरने डिवाइड केलं तर त्यावेळेस रिमाइंडर 0 येईल, कारण तो LCM आहे. पण आपणास रिमाइंडर 5 आली पाहिजे. म्हणून जो LCM येईल त्यामध्ये आपण जर 5 ॲड केले तर नंतर त्या संख्येला प्रत्येकाने ह्या नंबरने डिवाइड केलं तर त्यावेळेस आपला रिमाइंडर 5 येईल. त्यासाठी आपण सर्वप्रथम या संख्येचा LCM काढू. 8, 9, 10, 15 and 20. कंबाईन फॅक्टर काढू आपण. तर या तीन संख्यांना आपल्याला 2 ने डिवाइड करता येईल. 2 ने डिवाइड करू, 4 येईल. 9 ॲज इट इज. 10 ला 2 ने डिवाइड केलं तर 5. 15 ॲज इट इज आणि 10 होईल 2 ने डिवाइड केल्यानंतर. आता 5, 15, 10 या तीन नंबरला 5 ने डिवाइड करू शकतो आपण. मग 4 ॲज इट इज, 9 ॲज इट इज. 5 ला डिवाइड केल्यानंतर 5 ने 15 ला डिवाइड केल्यानंतर 3 आणि येथे 2. आता हा नंबर कमीत कमी 2 किंवा 3 नंबर असतील तर आपण डिवाइड करायचं. 3 ने डिवाइड करू, 4 ॲज इट इज. 9 ला डिवाइड केल्यानंतर 3, 1 ॲज इट इज, 1 होईल आणि 2. आता 2 ने डिवाइड करू या दोन नंबरला. 2, 3, 1, 1 ॲज इट इज. हे नंबर ॲज इट इज आणि 2 ला डिवाइड केल्यानंतर 1. तर LCM काढण्यासाठी हे नंबर इंटू हे नंबर्स घ्यावे लागतील आपणास. मग LCM किती येईल आपला? LCM इक्वल टू 2 इंटू 5 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 आणि इंटू 3. मल्टिप्लिकेशनमध्ये 1 नाही घेतला तरी चालेल. हे आन्सर येईल 5 2 10 10 30 30 2 60 60 2 120 120 गुणिले म्हणजे 360. LCM आला 360. याचा अर्थ असा होतो की या LCM या संख्येचा असल्यामुळे या प्रत्येक संख्येने याला जर डिवाइड केलं तर त्यावेळेस रिमाइंडर 0 येईल आपली, कारण तो LCM आहे. आपणास रिमाइंडर 5 पाहिजे. त्यासाठी या नंबरमध्ये आपणास 5 ॲड करावं लागतील. LCM of 8, 9, 10, 15, 20 is 360 आलेला आहे. 360 LCM आहे. म्हणून therefore if 360 divided by 8, 9, 10, 15, 20 then remainder म्हणजे भागाकार केल्यानंतर येणारी बाकी is 0 येईल. is 0 and if आपणास 0 नाही पाहिजे, आपणास रिमाइंडर 5 पाहिजे. and if we added
5 in 360, then remainder will be 5 every टाइम. प्रत्येक नंबरच्या वेळेस 5 रिमाइंडर येईल जर आपण 360 मध्ये 5 ॲड केले तर. हेन्स the required smallest number equal to LCM प्लस 5 होईल. LCM आपला 360 आलेला आहे, प्लस 5 म्हणजे 365 हा आपला नंबर होऊन जाईल. नेक्स्ट, या फ्रॅक्शनचे आपणास लोएस्ट फॉर्म काढायचे आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 12 मध्ये काढलेले आहेत त्याप्रमाणेच काढायचे आहेत. म्हणजे या फ्रॅक्शनचा आपल्याला संक्षिप्त रूप स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा आहे. हे काटाकाटी करून खूप अवघड जाईल, कारण येथे 2 ने डिवाइड करता येईल पण येथे येणार नाही. जर येथे 3 ने आले तर येथे येणार नाही, 5 ने नाही जमणार. म्हणजे सहसा एकदम इझी होणार नाही कॅल्क्युलेट करण्यासाठी काटाकाटी करून. त्यामुळे आपण याचा SCF काढू. SCF काढल्यानंतर दोघांमध्ये कॉमन फॅक्टर येईल, त्यामुळे आपणास डिवाइड करण्यासाठी सोपं जाईल. त्यासाठी आपण फ्रॅक्शन ती डिव्हिजन मेथड यूज करू. डिव्हिजन मेथड यूज करण्यासाठी मोठा नंबर कोणता आहे? 348. तर 348ला आपणास 348 या नंबरला डिवाइड करायचं 319 ने. 319 ने डिवाइड केलं तर 1चा भाग जाईल म्हणजे 319. सबस्ट्रॅक्शन घेतली आपण याची 9 2 0 29 येईल. आता हे रिमाइंडर आली 29, तर 29 ने आता या संख्येला 319 येथे घ्यायचा. आता 29 ने डिवाइड करायचं. 29 ने डिवाइड केल्यानंतर 1चा भाग जाईल म्हणजे 29. रिमाइंडर येईल 2. आता हे 9 घेतले तर आता पुन्हा 1चा भाग जाईल 29 म्हणजे रिमाइंडर 0 येईल. रिमाइंडर 0 आली म्हणजे आपली प्रोसेस येथे एंड झालेली आहे. म्हणजे हा लास्टचा आपला डिवायझर जो होता तो त्याचा LCM येईल. म्हणजे या दोन संख्यांचा दोन संख्येचा SCF आलेला आहे. LCM नाही, दोन्ही संख्यांचा काय आला? SCF. SCF ऑफ 348 and 319 इक्वल टू 29 आलेला आहे. याचा अर्थ असा होतो 29 SCF आला म्हणजे या दोन्ही संख्येला 29 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे त्यावेळेस रिमाइंडर 0 येते. त्यामुळे आपणास आता लोएस्ट फॉर्म काढण्यासाठी सोपं होईल. 348 आणि 319 इक्वल टू, म्हणजे या दोन्ही संख्यांचा हा फॅक्टर आहे त्यामुळे याने आपण कॅन्सल करू शकतो. 348 यालाही 29 ने डिवाइड केलं आणि 319लाही डिवाइड केलं 29 ने, तर हे आन्सर आपण रफमध्ये करून घेऊ. 29 1चा भाग जाईल, राहतील 5. हे 8 घेतले कंप्लीट, 2चा भाग जाईल, रिमाइंडर 0 येईल. म्हणजे याचा आन्सर किती येईल आपलं? 12 येईल. तर आता 319 याला आपण 29 ने डिवाइड केलं, 1चा भाग जाईल 29. ही सबट्रॅक्शन 2 येईल. हे 9 घेतले, आता इथे 1चा भाग जाईल 29 म्हणजे सबट्रॅक्शन 0 येईल. म्हणजे कंप्लीट भाग जातो 11चा, म्हणजे याऐवजी आपण येथे 11 देणार. 12/11 हे झाला आपला लोएस्ट फॉर्म. नेक्स्ट,
221 247, यामध्ये मोठा नंबर 247 आहे, म्हणजे 247ला आपण डिवाइड करू 221ने. दोघांचा आपणास HCF काढण्यासाठी 1चा भाग जाईल 221, तर येथे रिमाइंडर 6 26 राहील. आता 26ने या 221ला डिवाइड करायचं. कंप्लीट 8चा भाग जातो, 26 8 208 येते. ही रिमाइंडर येईल आपली 3 13. तर आता 13ने पूर्वीचा डिवायझर जो आहे त्याला डिवाइड करायचं. कंप्लीट 2चा भाग जाईल, 13 2 26, रिमाइंडर 0 येईल. ज्यावेळेस रिमाइंडर 0 आली त्याच्या पूर्वीचा डिवायझर जो होता तोच आपला HCF असतो. म्हणजे या दोन्ही संख्यांचा HCF आलेला आहे 13, म्हणजे हा 13 फॅक्टर आहे या दोन्ही संख्यांचा. त्यामुळे या नंबरने याला डिवाइड केलं तर आपणास लोएस्ट फॉर्म येईल 221 247 इक्वल टू 221ला जर आपण डिवाइड केलं 13ने, म्हणजे न्यूमरेटरला आपण 13ने डिवाइड करतो, तसंच डिनोमिनेटरला आपण 13ने डिवाइड करतो. आता 221 रफमध्ये करू, 13ने डिवाइड केला आपण, 1चा भाग जाईल 13, 9 रिमाइंडर राहील. पुन्हा हे 1 घेतले, आता कंप्लीट 7चा भाग जाईल 3 7 91, रिमाइंडर 0 येते, म्हणजे भाग 17 आन्सर येते आपलं. म्हणजे याऐवजी आपण आन्सर येते 17. आता 247ला 13ने डिवाइड करू, 247ला 13ने डिवाइड करू, ते 1चा भाग जाईल 13 1 1 7 घेतले, कंप्लीट 9चा भाग जाईल 13 9, म्हणजे आन्सर येईल 19. म्हणजे याऐवजी आपला आन्सर येते इथं 19, म्हणजे 17/19 हा आपला या फ्रॅक्शनचा लोएस्ट फॉर्म होऊन जाईल. नेक्स्ट, येथे मोठ्या संख्येला लहान संख्येने डिवाइड करायचं. कंप्लीट 1चा भाग जाईल 4 3 7, हे सबट्रॅक्शन घेतलं 4 1 1. आता ह्या रिमाइंडरने याला डिवाइड करायचं, म्हणजे इथे 4 3 7 लिहिणार आपण. याचा आन्सर किती येईल? आता 3ने डिवाइड करता येईल, 2ने कमी होईल, 3ने 4ने जास्त होईल, 3ने डिवाइड करू म्हणजे 342, 342 येईल आन्सर. सबट्रॅक्शन घेतली आपण 5 98 95. आता ह्या 95ने याला डिवाइड करणार आपण, 1 1 4, 1चा 1ने डिवाइड केल्यानंतर सबट्रॅक्शन येईल 9 19. आता या 19ने आपण डिवाइड करणार या 95ला. रिमाइंडरने पूर्वीच्या डिवायझरला आपण डिवाइड करतो. कंप्लीट 5चा भाग जाईल 19 5 95. रिमाइंडर 0 आली म्हणजे HCF आपला किती आलेला 19. हिअर HCF इक्वल टू 19. आता लोएस्ट फॉर्मसाठी म्हणजे 19 हा आपला फॅक्टर आहे त्या दोन्ही नंबरचा, कारण तो HCF असल्यामुळे. म्हणजे 437ला 19ने कंप्लीट भाग जाईल आणि 551लाही 19ने कंप्लीट भाग जाईल.
दोन्ही संख्येला आपण 90 ने डिवाइड केल्यामुळं काही फरक पडत नाही फ्रॅक्शनमध्ये. आता 437ला आपण जर 90 ने डिवाइड केलं, 19 दोन्ही 38, 38 5 राहतील, 7 घेतले, कंप्लीट 3चा भाग जाईल, रिमाइंडर 0 येईल. म्हणजे आन्सर येईल 23. म्हणजे याऐवजी आन्सर येते आपलं 23. तसेच 551ला आपण 19 ने डिवाइड केलं तर 2चा भाग जाईल, 38, बाकी राहतील 17. 1 घेतला, कंप्लीट 9चा भाग जाईल, 19 9 171, रिमाइंडर 0 येईल. म्हणजे आन्सर येते 29. म्हणजे याऐवजी आन्सर येते आपलं 29. म्हणजे हा झाला आपला लोएस्ट फॉर्म या फ्रॅक्शनचा. या प्रश्नामध्ये मित्रांनो दोन संख्यांचा HCF दिलाय, LCM दिलाय आणि एक संख्या दिली, पण दुसरी संख्या दिली नाही, ती आपणास फाइंड आउट करायची. HCF दिलेला आहे आणि LCM दिलेला आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, HCF इंटू LCM इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. तर हिअर आन्सर LCM दिलेला आहे इक्वल टू 432. HCF दिलेला आहे 72. एक नंबर पण दिलेला आहे 1 नंबर. एक नंबर आहे दिलेला आहे 216. आपणास काय करायचं आहे, सेकंड नंबर कोणता आहे तो काढायचा आहे. अदर नंबर इक्वल टू हाऊ मेनी वी नो. फॉर्म्युला माहिती आहे आपणास, HCF इंटू LCM इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. HCF 72 इंटू LCM 432 इक्वल टू 1 नंबर 216 आहे, इंटू प्रोडक्ट म्हणजे इंटू आणि सेकंड नंबर अदर नंबर आपणास काढायचा आहे. अदर नंबर देअरफॉर 72 इंटू 432 हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. या साईडला आपण जर आणले तर हे डिव्हिजनमध्ये जातील आणि या साईडला राहील फक्त अदर नंबर. अदर नंबर हे कॅल्क्युलेशन केलं तर अदर नंबर आपणास कॅल्क्युलेट होऊन जाईल. आता या दोन्ही संख्येला आपण 3 ने डिवाइड करू. 3 ने 3 2 6 एक राहील आणि 3 चौक 12, 3 7 21, 3 2 6 म्हणजे 24 इंटू 432 अपॉन 72 इक्वल टू अदर नंबर. 24चा भाग जातोय, 24 1 24, 24 3 72 म्हणजे 432 अपॉन 3 येते इक्वल टू अदर नंबर. एक कॅल्क्युलेशन करता येईल. 3 1 3 एक राहील, 3 चौक 12 एक राहील, 3 चौक 12 म्हणजे 144 आन्सर येते आपलं अदर नंबर. अदर नंबर हेन्स या साईडला लिहू आपण. हेन्स अदर नंबर इज 144.
समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.